प्रकाशा गावाच्या पाणी प्रश्नावर प्रशासन सज्ज, गोमाई नदी पुलाच्या कामाचीही पाहणी। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावाच्या पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी श्री कृष्णकांत कनवरिया यांनी दिनांक 23 मार्च रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली। या दौऱ्यात त्यांनी गोमाई नदीवरील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी करत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला। सोबतच प्रकाशा गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी वापरात असलेल्या कूपनलिकेची सखोल तपासणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान कार्यकारी अभियंता श्री धनंजय जाधव, उप अभियंता श्री जी.डी. पवार, माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री रामचंद्र दशरथ पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। पाणी पुरवठ्यासाठी तातडीचे निर्देश माननीय श्री कृष्णकांत कनवरिया यांनी संबंधित यंत्रणांना खालील महत्त्वपूर्ण निर्देश दिले। सध्या वापरात असलेल्या कूपनलिकेचे भूसंपादन प्रक्रियेतून संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात। नवीन कूपनलिकांसाठी जल उत्पन्न चाचणी यील्ड टेस्ट त्वरित पूर्ण करावी। पाणी पुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन मोटारींची तात्काळ चाचणी घ्यावी। प्रशासनाचा संवेदनशील दृष्टिकोन प्रकाशा गावातील नागरिकांना नियमित व शाश्वत पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवत थेट स्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या भेटीद्वारे स्थानिक समस्या समजून घेत त्वरित उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला। या पाहणी दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या। प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वयातून पाणी प्रश्नावर प्रभावी व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी दिनेश सामुद्रे, प्रकाशा।